नमस्कार, शांभवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचणीची इडली। त्यासाठी आम्ही दोन वाटी नाचणी स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत घातली होती आणि 1 वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवली होती। आता आपण यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊया। नाचणी आणि डाळ आपण वाटून घेतली आहे। आता दोन्ही एकत्र करूया। आता आपण नाचणी आणि डाळ मिक्सरमध्ये पिसून एकत्र केली आहे। 1 वाटी भिजत घातलेला इडली रवा घालूया। इडली रवा बाहेर विकतही मिळतो, आम्ही हे घरी बनवलं आहे। तुम्ही इडली रव्याच्या जागी तांदूळही घेऊ शकता। आता आपण हे चांगले मिक्स करून घेतले आहे। आता नाचणीच्या इडलीचा बॅटर रेडी आहे। आता आपण याला रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवूया। बॅटर आपला फर्मंट झाला आहे। आता आपण इडली बनवूया। इडली पात्रामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। त्यामध्ये लिंबाचे साल घालूया। इडली पात्राला तेल लावून घेऊया। ह्याच बॅटरमध्ये आपण भाज्या घालून घेऊया। मी इथे बीट, गाजर, मटार, शिमला मिरची, कोथिंबीर घेतली आहे। भाज्या टाकल्याने लहान मुलं आवडीने खातात। हे चांगले मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे। आता आपण यांना 15 मिनिटं मीडियम आचेवर स्टीम करून घेऊया।
आता आपल्या नाचणीची इडली तयार आहे. सोबत टोमॅटोचा सारही तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.